नमस्कार सर दादा, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर दादा, श्री स्वामी समर्थ. हे बघ, हे असं आवाज चालू आहे म्हणून तुम्हाला आवाज येतो सर. नाही काय नाही, घेत नाही काही नाही, असू दे. आता ते आले सगळे, आमचे जेवणं खावणं सगळं काही झालं आहे. आणि आता मी तुम्हाला बोलले मला डॉक्टरकडे जायचं आहे, तर डॉक्टरकडे जायचं आहे म्हणून शारदा लागली तिकडे भांडे घासायला, बाकीचे सगळे बसले इथं गप्पा मारत. हे बघा आणि आमची चालली गडबड आणि हिचं चाललं इकडे काम. तो बोलते पण तरी मला ढकलून बाहेर काढलंय. आणि ही बघा भांडे घासायचं काम चाललं इथं. टाकी संपलेली, आता पाणी आलंय तेव्हा ते चाललंय. बाकीचं मी आवरून घेतलंय सगळं, पण तिला भांडे राहिले शेवटी. बरोबर 5ची अपॉइंटमेंट होती आणि 5 वाजले मला घरातच टाईम झालाय. तर आता डॉक्टरकडे जाणं आजच काम आलं. आणि आज त्याला तिकडं खूप वेळ लागला, डोळे चेकअपला आलेली, तिला भरपूर वेळ लागला तिकडे. थांबा ना, आत्या मामा 10 वर्षातून आले इथं आहे ना. 2016 मामा ते आले. ते आम्ही दुसरीकडे घर घेतलं होतं वरलीला, त्या घरी आत्या मामा सगळे आले होते. एकाच दिवशी 25 माणसं आलेले घर बघायला. काय का त्या हिरा मावशी सगळे आलेले तेव्हा, सगळे आलेले सगळे ते एका दिवशी. आणि त्यानंतर आत्या आणि मामा आज आलेत बघा एवढ्या वर्षानंतर. आणि मामा त्यात जाणार तिकडे खोपोलीला. तर आमचं चाललेलं रात्रीपासून मी बोलत आहे मामाला पण बोलवून घ्या, आत्याचे येणारे मामाला पण बोलवा. मग यांनी फोन केला रात्री, तो विजू घेऊन आला. मग आणि शारदा घरी एकटी होती पण ती गेली गावाला, मग त्यामुळं ती पण आली. बरं वाटलं, असं घर भरले असं छान वाटतं. आता मी तिथे दे साडी या आणून ठेवलेलं दाखवलं परवाच्या व्हिडिओमध्ये पाहुणे आले तेव्हा, तर ते देतील. आता मी निघाले पण आत्याला दिले, आत्याला नाही देत आहे आता काही, ती घेणार पण नाही अशी माझ्याकडून. तर मी निघाले म्हणून म्हटले मी जायच्यात देऊन ठेवलं आहे. आणि चला आता जाते. डॉक्टरचं परवा घेतलेलं तिकडचं तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवलेली, पण आता थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवेल. आणि काय बोलताय काय नाही बघूया. त्या दिवशी गेल्यानंतर फरक तर झाला बघा, 50% आराम झालेला. पण अजून थोडासा प्रॉब्लेम येतो आहे, झोपायला उठायला बसायला खाली वाकायला प्रॉब्लेम येतो आहे. आणि काय होतं, दीदी जॉईन झाली आता. दीदी घरी होती तो पण काय नव्हतं म्हणून सासूबाई आल्या आहे का, मला खाली वाकून काही करता येत नाही. आत्यान ते पण जाणार थोडा वेळ बसून, पण आता मला जावं लागतं डॉक्टरकडे. चला नाही बस 6 वाजेपर्यंत थांबा, 6 वाजेपर्यंत राहू द्या. तर आलो आहेत आता इथे डॉक्टरांची इथं. आज उशीर झाला आहे कारण घरीच 5 वाजून 5 मिनिट झालेले मला. आणि मग आपल्या अपॉइंटमेंटचा टाईम निघून गेला ना, मग बसवतात. परवा पण असंच झालं, बसून ठेवतात. मग 3-4 पेशंट पुढे घेतात, मग आपला नंबर येतो. आता 5चे झाले इथं 5:32. घरी पाहुणे होते, आज व्हिडिओ वगैरे पण टाकला नाही. माझ्या सोमवारचा दिवस आहे, सोमवारला काही व्हिडिओ नाही कारण जेवणा खावण्यात पाहुण्यांमध्ये एडिट करायला काही अजिबात कोणाला जमलं नाही. तर इथे गेट नंबर असतात, आमचं 3 आहे. 3 नंबर गेटला जायचे. आता आलो आहेत पण आज नाही जास्त नंबर आमच्या पुढे. आता इथे सगळं खाली 1-2च पेशंट आहेत पुढे. परवा आलं तर खूप म्हणजे खूप गर्दी होती, पूर्ण पॅक होतं. आज फक्त आम्हीच आहेत. मोबाईल काम चाललं आहे. आता झालं आहे डॉक्टरचं काम. इथे बराच वेळ गेला. मान इकडे तिकडे करून करून केसांची अवस्था कशी बेकार झाली. तर आज पण पुन्हा थोडंसं त्यांनी ट्रीटमेंट केली. गोळ्या औषध नाही देती, काहीतरी त्यांचं ते फिजिओथेरपीसारखं आहेत, तर ते करत आहे. आणि मला चक्कर यायला लागलेले, काय काय करत होते. तर आता जायचं घरी. यशला सांगितलं होतं पाणी वगैरे भरायला. शारदा भांडी घसत होते, आता ते गेले असणार. मला जाऊ कारण ते 6 वाजता निघणार होते, 6:30 झाले. आता आज दिवसभर दगदग झाली, आराम वगैरे भेटला. आता थोडंसं मला थकल्यासारखं वाटायला लागलं आहे. साहेब गाडी काढता इकडनं. तर आता 7 वाजले आणि आलेत घरी. आणि पाहुणे गेले पण. आता ते बांद्रेच्या पुढे पण गेले. आता घरी फोन केला तर ते गेले होते कारण मला जातानाच बोलले आम्ही जाऊ.
तोपर्यंत दिवा वगैरे एक चालूच आहे. आता बाकीची दिवाबत्ती करायची, पण सासूबाई म्हणजे तुम्ही चहा बनवा जरा, साहेबांचा उपवास आहे. आता थोडा चहा वगैरे घेतील मग जातील. आता तमाशा बघा, मी चहा बनवायला लावलाय. मसाचा डबा नवीन आला ना तो बघते, पण पहिलं नाही का चहा ठेवून द्यावा मग बघावं. अगं बाई, पण ते टाका ना काहीतरी पटकन. नाही ते काय साखर समोरच आहे बघा, पावडर पाठी मागेच आहे ना, तो काय तो वरती डबा समोर बघा, तिकडं वरती एक सारखेच आहे ना दोन्ही. ते बघा तुमच्या समोर. हा हे बघा असं तमाशा काय करायचं, त्यानं पावडरचा डबा भेटायला समोरच ठेवले आता एक सारखे डबे. ठीक आहे टाका. चला आता सासूबाईचा आता चहा प्यायचा आहे, अजून अर्धा टाका. गवतीच्या टाका थोडासा. शारदा गेली ना, तुम्ही भांडी लावली का आता? आता त्यांचा चहा चाललाय. आणि सोनाने मला साड्या पाठवल्या, आता बघते तर पार्सल आलेलं आहे काय काय ते आता तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. जरा पार्सल येऊन इथंच ठेवलंय, म्हणजे मी नव्हते तेव्हाच आलंय. आता आलं ना यश? हा बस. तर हे नंतर दाखवते कोणत्या कलरचे काय सगळं दाखवते. मस्ती मस्ती दोघांची मस्ती चालू आहे. हे बघा आता दिवाबत्ती वगैरे झाले, अजून चेंज वगैरे काहीच केलं नाही. वाचन करायचं आहे, पण म्हटले वाचन करायच्या अगोदर तुम्हाला दाखवावं साड्या वगैरे. सोनाली पाठवल्यात. मागेच तिला सांगितलेलं कधी ती गावावर पहिल्यांदा आली ना त्यावेळेला, ती आता पुन्हा गावी गेली. पण म्हटलं घर सारखं कोण ना कोण येते, कंटिन्यू कोण ना कोण येतं, आणि मग मला इथे जाऊन आणावं लागतंय. कधी घरात नसते, मग खूप धावपळ होती. आता हे ना खूप पॅक करून दिलं, भरपूर पॅक केलं. पहिले काढते सगळं. दादा कायची रे दे. आता पार्सल सगळं खोलले. पहिले तर मला गाऊन पाठवले, मला बोली तुला गाऊन पाठवलेले. हा पिंक कलर आहे आणि हा मरून कलर आहे बघा. हा पॅटर्न सेम आहे, कारण तिला माहिती ना मी अशा गळ्याचे घालते, मला पॅक गळ्याचे लागतात असे. तर सगळेच घेतात आणि ती पण वापरते हे गाऊन चांगले. सध्या हे 2 गाऊन मला पाठवले, 2 कलरचे वेगळे वेगळे ते झाले. आणि थोड्या साड्या. आता हल्ली फक्त ऑपरेशन झाल्यापासून खूप येतं, कोण ना कोण कंटिन्यू येणं आणि माझं कुठं कुठे जाणं असं चाललंय. तर ह्या 2 साड्या ह्या मागवल्या आणि त्यात पण आहे, बाकीच्या पण आहे, पण ह्या दाखवते अगोदर. ही पिंक कलरची थोड्याशा डार्क, ही जरा डार्कमध्ये, ही एक डार्क आहे आणि सेम ही मोरपिसी, अशी थोडीशी मोरपिसीमध्ये येते. ही बघा हे सेम पॅटर्न, थोडीशी याची किनार वगैरे वेगळी आहे. प्राईस एकच आहे पण किनार जरा वेगळे वेगळे, म्हणजे थोडंसं वेगळं वेगळं दे. याची किनार बघा, याची किनार अशी आहे आणि याची अशी, थोडीशी वेगळ्या पॅटर्नमध्ये आपण पाहिजे. जसं जसे येतील पाहुणे त्या हिशोबाचे. या 2 झाल्या आणि इकडे हे 4 पाठवल्या. मी तिला बोलली तुला जे आवडेल ना ते मला पाठव, देण्यासाठी लागतं ना. तर हा एक वाईन कलर आहे बघा, हा कलर छान दिसतो असा वाईन कलर आहे. हा मस्त वाटतोय, एकदम डार्क आहे, छान वाटतोय हा. तर ही एक आहे आणि दुसरी पण एक पिंकच आहे, याच लेवलच्या. ह्या एकसारख्या आहे, डिझाईन पण एकसारखी आहे, पण हा पण एक पिंक कलर आहे. म्हणजे कुठं मला का थोडी घालायच्या, ते देण्यासाठी असतात आणि द्यायला थोडासा डार्कच कलर द्यायला चांगला वाटतो. तर ही एक पिंक कलरची आहे. आता हे नंतर पॅक करून ठेवेल. आणि हा एक पॅटर्न पाठवला आहे, जरा थोडंसं असं कोण कोण येतं आहे घरामध्ये, तर वेगवेगळं, कोण काठपदर, कोण असं आहे. तर आता याला खूप पॅकिंग आहे, हे काही सगळं खुलत नाही, पण मला वाटतं याला ब्लाऊज पीस आहे ना असं कॉन्ट्रास्टमध्ये बघा. हा मोरपिसी कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याला आणि अशी डिझाईन आहे, छान वाटते अशी. कलर पण सुंदर वाटतो बघा, एकदम डार्क पोपटी आहे. आणि ही एक बोलली जरा थोडीशी वेगळी, हे इरकल पॅटर्नचं म्हणतो ना आपण, तो इरकल पॅटर्न पाठवला तिने मला. बोलली थोडंसं वेगळं असू दे, ठीक आहे. चौकट बिंद्रा आहे. हां चौकट आहे ना, छोटी छोटी चौकट आहेत. तर अशा या पाठवल्या मला या साड्या सोनाने, छान वाटतंय. हा वाईन कलर ना मस्त वाटतोय, असं आपणही घातला तर भारी वाटतोय. वाईन कलर छान दिसायला आहे. या तुम्हाला सांगू, या मला आत्ता हल्ली ना खूप येणं जाणं चालू आहे माझं कुठं, किंवा माझ्याकडे येणारे जाणार होतं. त्यामुळे प्राईस वगैरे
सोना जे टाकते ना ते बघून बघून मी तिला स्क्रीनशॉट मारत राहते, ही कितीची ते कितीची, मग ते मला असं पाठवत असते. हे काय खोलत नाही आता, यांच्या एकदम व्यवस्थित गड्या मारून ठेवते. पण गाऊन खोलून दाखवते तुम्हाला. आता गाऊन कसे माझेच आहे ना, गाऊन खोलून दाखवते. तिला मी बोललेली, ती मला सांगत होती कोणता कलर पाठव, कोणतं काय. म्हटले तुला जो आवडेल तो कलर पाठव. तर थोडंसं असा एकदम डार्क पण नाही आहे, पण छान असा आबोली कलर आहे. आबोलीमध्ये येतो हा. काय माहिती कॅमेऱ्यात कसा दिसतो मला माहिती नाही, पण आबोली कलर आहे त्याचा. जरा जास्त असा थोडासा एक पिंक पण नाही बोलू शकत, हाईटला वगैरे. मी काय करते, पहिलं कधी पण गाऊन घेत आणि आहे ना हाईट बघते, तर भरपूर हाईट आहे. खाली आहे ना एक हित भर मोठं आहेत, कमी करावं लागणार आहे. कधी पण गाऊन वगैरे घेतले ना कोणी, कोणतेही घ्या, मिठाच्या पाण्यात भिजून ठेवा. नुसतं फक्त मिठाच्या पाण्यात भिजून ठेवले ना, कॉटनचा कपडा खूप भरून येतो. आणि हे कॉटन नाही आहे, हे अल्फाईन काहीतरी म्हणते ती, कारण मी नेहमी कॉटनचे वापरते, कारण इथं गरमी तेवढी. आणि एकदम असा ब्राऊन कलर आहे बघा, डार्क ब्राऊन कलर आहे. तर हा पण उंचीला तेवढाच आहे, भरपूर आहे, उंचीला भरपूर आहे. मिठाच्या पाण्यात भिजून ठेवले ना, कपडा भरून येतो चांगला. आणि नंतर जेव्हा आपण शिलाई वगैरे मारतो तर मग आकसून नाही येते, जेवढं ना तेवढंच असतो हाईटला वगैरे. पण शिलाई मारायला द्यायच्या अगोदर मिठाच्या पाण्यातून सावलीत सुकवायचा, स्वच्छ पाण्याने इसळून सावलीमध्ये सुकवतोय. असं ठेवायचं, उन्हामध्ये नाही ठेवायचा. कॅमेऱ्याला काहीतरी होते सारखं मध्ये मध्ये बंद होते. तर आता हे झालं, हे ठेवते आणि वाचन करायचं. तुम्हाला पहिलं पण सांगितलं मी की अधिक मासातलं वाचन आता रोज डेली तुपाचा दिवा लावून वाचन करायचं असतं. एक दिवा कंटिन्यू चालू आहे, बाकीचे पण असे असतात. आणि जेव्हा वाचन करायचं वगैरे असतं, आरती करायची असते तर तुपाच्या दिव्याने करायची असते. तुम्ही पण करा, होईल तेवढी सेवा करा. पुरुषोत्तम मास खूप चांगला असतो. साहेबांनी उपवास ठेवले, आता ते येतील, गरम गरम भात वगैरे लावायचा, येतील, उपवास होतील. मग सकाळचं तर फ्रूट खाल्लेलं आहे, ड्रायफ्रूट आणि फ्रूट खाल्लेले. त्यानंतर त्यांनी दिवसभर काहीच नाही खाल्लं, चहा पिलेत मगाशी. तर चला ठीक आहे. तर ताईंनो, आता या व्हिडिओला इथेच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.